राज्य कृषी पणन मंडळातर्फे उत्पादक ते ग्राहक थेट विक्रीसाठी आंबा व मिलेट तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। महोत्सवाचे उद्घाटन 8 मे रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले। सदर महोत्सव 8 ते 12 मे दरम्यान सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत जाधव पॅलेस बडनेरा रोड येथे होत आहे। कोकणातील हापूस आंबा, विदर्भ मराठवाड्यातील केशर आंबा, स्थानिक गावरान आंब्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी राज्य कृषी उत्पन्न मंडळामार्फत महोत्सव आयोजित करून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली। तसेच मिलेट धोरणानुसार ज्वारी, बाजरी, भगर, नाचणी आदी मिलेट्सला बाजारपेठ उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात आले। तृणधान्य उत्पादक प्रक्रियेमध्ये कार्यरत बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि विविध संस्था सहभागी होणार आहेत। विक्री व्यवस्थेतील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव आणि ग्राहकांना योग्य दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा यासाठी हा महोत्सव घेण्यात आला। या वर्षीच्या महोत्सवात उत्पादक आणि कंपन्यांचे 40 स्टॉल आहे। या महोत्सवासाठी पणन मंत्री जयकुमार रावल, कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांनी मार्गदर्शन केले। महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पणन मंडळाचे उपसर व्यवस्थापक दिनेश डागा यांनी केले आहे। मी दिनेश डागा, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ विभागीय कार्यालय अमरावती येथे उपसर व्यवस्थापक म्हणून काम पाहतो। महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ हे पूर्ण राज्यामध्ये मिलेट आणि आंबा महोत्सव साजरा करीत आहे। त्यामध्ये आमचे माननीय पणन मंत्री महोदय जयकुमार रावल साहेब, संजय कदम साहेब कार्यकारी संचालक तसेच सर्वव्यवस्थापक कोकरे साहेब यांचं फार मोठं मार्गदर्शन आहे। आणि हे सर्व मिलेट आणि आंबा महोत्सव आम्ही राज्यामध्ये करत असताना यामध्ये आम्ही आंबा, हापूस आंबा, त्यामध्ये केशर आणि गावरान आंबा यावर जास्त केंद्रित केलेला आहे। आणि याचा मुख्य उद्देश असा आहे की जो ग्राहक आहे, जो अमरावतीकर आहे, याला चांगल्या क्वालिटीचा आंबा आणि मिलेट्स हा वाजवी दरात उपलब्ध झाला पाहिजे आणि यामध्ये अस्सल आंबा जो हापूस आहे तो मिळाला पाहिजे। तसंच मराठवाडा आणि विदर्भात जे केशर मोठ्या प्रमाणात उत्पादित होत आहे त्यालासुद्धा मार्केट उपलब्ध झालं पाहिजे। आणि जो आपला गावरान आंबा आहे पूर्वीचा, जो आता लुप्त होत चाललेला आहे, त्यालासुद्धा नवीन एक चालना मिळाली पाहिजे। असं हे सर्व डोळ्यासमोर ठेवून हा महोत्सव आम्ही चांगला करण्याचा प्रयत्न करीत आहे। मागच्या वर्षी आमचं पहिलं वर्ष होतं, त्यामध्ये चांगला भरपूर रिस्पॉन्स मिळाला म्हणून मोठ्या प्रमाणात तिथे ग्राहक येत आहे। आणि विशेष म्हणजे जे आमचे मागच्या वर्षीचे स्टॉलधारक आहे त्यांनीसुद्धा आम्हाला इथे स्टॉल उपलब्ध करून द्या, म्हणजे याचा अर्थ त्यांनासुद्धा चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे इथं अमरावतीकर ग्राहकांकडून। तर अशा पद्धतीनं या महोत्सवाचं इथं आयोजन आहे। यामध्ये केशर आंबा आणि गावरान आंब्याची परत मोठ्या प्रमाणात लागवड व्हावी या भागात आणि आणखीन शेतकऱ्यांना भरपूर फायदा व्हावा, त्यांच्या संस्था मोठ्या व्हाव्या आणि तसंच ग्राहकसुद्धा समाधानी राहावा, हे या महोत्सवामागचा मुख्य उद्देश आहे। धन्यवाद। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।